राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंडळी, याच अनुषंगानं सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला शहर आणि तालुक्या बंदचं आवाहन केलं आहे. मंडळी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे बारामतीच्या दिशेनं रवाना झालेत आणि इकडं सांगोला शहर आणि तालुक्यात आज अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बंदचं आवाहन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना केलेलं आहे. तर मंडळी, सांगोला शहर आणि तालुक्यात आज बंद पाळण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मंडळी, आज सकाळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि या निधनाबद्दल सांगोला तालुक्यात बंद पाळण्यात येत आहे. या राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री आणि शब्दाप्रमाणे चालणारे नेते यांचा सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. देशमुख कुटुंबियाचं आणि पवार कुटुंबियाचं एक राजकारणापलीकडचं नातं आहे, ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या दुःखामध्ये शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना, सांगोला मतदारसंघ आणि देशमुख कुटुंब सहभागी आहोत. आम्हा सर्वांच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.